मी जुन्यात बसले मेन्यात काळी चुळे अंगात गुलाल भांगात लवंगा मुठीत जायफळ वटीत वसंतराव बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत जायचं जोरात. हॅलो नमस्कार, मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर आम्ही चाललेलो आहोत वटपौर्णिमेच्या पूजाला. तर चला बघूया तिथं पूजा कशी करतात ते. चला तर मग. तर आता आम्ही निघालो होतो वडाच्या पूजेसाठी आणि इथं बघू शकता तुम्ही आता प्रत्येकाची धांदळ उडाली होती, कारण घरचे कामं करता करता खूप वेळ झाला होता. तरी 11:30-12 वाजले होते आणि इथं आम्हाला रील्स करायचं होतं आणि रील्ससाठी आम्ही सर्व उभं राहिलो होतो. पण कुणी येत होतं तर कुणी जात होतं. तर चला आमचं रील्स काढण्यासाठी सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही जेव्हा सर्व बायका सोबत जातात ना तेव्हा खरंच खूप छान वाटतं, कोणत्याही पूजेसाठी किंवा कोणत्याही कार्यक्रमासाठी. आणि आम्ही सर्वजण सोबत चाललो होतो तर खूप छान वाटत होतं. आणि आता आम्ही निघालेलो होतो वडा करत. तर आमच्याकडे 2 वडा आहेत, तर एका ठिकाणी खूप गर्दी होती, तिथं वेळ खूप लागणार होता. तर आम्ही शेजारचा जो दुसरा वडा आहे तिथं साफसफाई करून मग तिथं आम्ही पूजा केली. गुरुजी पण तिथं आले होते. तर आता मी तुम्हाला दाखवते की वडापाशी किती गर्दी होती. तर बघू शकता तुम्ही सर्व स्त्रिया नंबर लावून बसलेल्या होत्या आणि आमचंही चाललं होतं. तर आम्ही आता दुसऱ्या वडाकर जात आहोत. तर तुम्हाला मी आता थोडीशी जी वटपौर्णिमा आहे ती का साजरी करतात त्याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. आणि जी सावित्री, आम्ही आता सगळे चाललो, तिथं खूप गर्दी आहे त्यामुळे आम्ही तिकडे चाललोय. आता तिकडे चाललोय आम्ही, इकडे खूप गर्दी असल्यामुळे आता आम्ही तिथं पूजा करणार आहे वडाची. तर चला आपण आता तिथं पूजा करूया. आणि हे आमचे सगळे गल्लीतले मेंबर, ते एका एक चाल पाहिजे होतं. ही माऊ पण आहे बरं का, आता माऊ पण ब्लॉग मध्ये दिसत. तर चला तिथं गर्दी खूप होती, तर आम्ही इथं आता दुसरा जो छोटासा वडा आहे तिथं पूजा करायची होती. तर इथं थोडीशी साफसफाई करून घेतली आणि नंतर गुरुजी आले आणि पूजेला सुरुवात झाली. तर आता पूजा करता करता मी तुम्हाला, तिथं वाऱ्याचा आवाज खूप येत होता त्यामुळं मी व्हॉइस ओव्हर करते आहे. आणि आता तुम्हाला मी सांगणार आहे की वटपौर्णिमा का साजरी करतात आणि हिंदू धर्मात त्याचं काय महत्त्व आहे. तर चला, आणि त्याविषयी जी सावित्री आहे आणि सत्यवान आहे त्यांच्याविषयी मी थोडीशी जी कथा आहे तुम्हाला इथं सांगणार आहे. तर हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हाच दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाची पूजा करतात. जसे वडाला दीर्घायुष्य असते तसेच आपल्या पतीलाही दीर्घायुष्य मिळावे आणि जशा वडाच्या पारंब्या ह्या पसरत जातात तसेच आपल्या जे पती आहे त्याला खूप यश मिळावं आणि ज्या वडाच्या पारंब्या आहेत त्याच्याचप्रमाणे त्याला खूप असं यश मिळावं, प्रगती व्हावी, अशी त्यामागची एक धारणा असते. तर चला मी तुम्हाला सांगते वटपौर्णिमाविषयी थोडीशी कथा. अनेक वर्षापूर्वी भद्र देशाची अश्वपती नावाचा राजा होता आणि त्या राजाची एक कन्या होती. कन्या खूप सुंदर होती आणि त्या कन्येचं नाव होतं सावित्री. सावित्री अतिशय नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला जो पती आहे तो निवडण्याची परवानगी दिली होती. आणि परवानगी दिल्यानंतर सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धर्मसेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हारल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ 1 वर्षाचेच आहे असे माहीत असल्यामुळे त्यांनी जी राजकुमारी आहे म्हणजे जी सावित्री आहे तिला सांगितलं की तू या वराशी किंवा या राजकुमाराशी लग्न करू नको, कारण ज्याचं जे आयुष्य आहे ते 1च वर्षाचं आहे आणि तुला नंतर जे आहे ते आयुष्य खूप दुःखात काढावं लागेल, त्यामुळे तू या ज्या राजपुत्र आहे याच्याशी लग्न करू नको. तर राजकुमारीने काय म्हणजेच सावित्रीने काय ऐकलं नाही आणि जेव्हा सत्यवानाशी लग्न झालं आणि जी सावित्री आहे ती आपल्या पतीसोबत जंगलात राहू लागली, सासू सासऱ्यांची सेवा करू लागली. आणि असंच करत करत वर्ष सरत आलं होतं. वर्षाचे शेवटचे 3 दिवस राहिले होते. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा 3 दिवसावर ठेवला होता तेव्हा तिने 3 दिवस उपवास करून सावित्रीने 3 दिवसाचा उपवासाला सुरुवात केली होती. आणि एकदा असंच एक दिवस
सत्यवान जंगलात लाकडे तोडत असताना सावित्री त्याच्याबरोबर गेली होती आणि लाकडे तोडता तोडता जो सत्यवान आहे त्याला मिरगी आली आणि तो जमिनीवर कोसळला. तर जमिनीवर कोसळल्यानंतर ज्याचे प्राण आहे ते प्राण गेले आणि ते प्राण घेण्यासाठी तिथं यमदेवता आले. तर यमदेवता जेव्हा प्राण घेऊन चालले होते तेव्हा सावित्री त्यांच्या मागे मागे चालली होती की यमदेवता माझ्या पतीचे प्राण द्या, आणि खूप विनवण्या करू लागली होती. पण यमराज काय जे सत्यवान आहे त्याचे प्राण देण्यास तयार नव्हते. खूप विनंती केल्यानंतर विनवणी केल्यानंतरही यमराज जे आहे ते सावित्रीला सत्यवानाचे प्राण देत नव्हते. तर शेवटी त्यांनी तिला वर मागण्यास सांगितले. तू 3 वर माग माझ्याकडनं, तुझे पती सोडून माझ्याकडनं 3 वर माग, मी ते तुला देईल. तर सावित्रीनं ते मान्य केलं आणि सावित्रीनं पहिला वर मागितला की यमराजा माझे जे सासू सासरे आहेत जे अंध आहेत त्यांचे डोळे येऊ देत, आणि दुसरा वर मागितला की आमचं जे हरवलेलं राज्य आहे, जे आम्हाला युद्धामध्ये आम्ही हरलो होतो ते राज्य परत दे. आणि तिसरं तिने मागितलं की देवा मला सुंदर असा पुत्रप्राप्ती होऊ दे. आणि यमदेवताने ततस्तु म्हटले आणि जी सावित्री आहे तिला वरदान दिले, म्हणजेच आशीर्वाद दिला. आणि नंतर यमराजाच्या लक्षात आलं की आपल्याकडून गलती झालेली आहे, आपण सावित्रीला पुत्रप्राप्तीचा वर दिलेला आहे आणि आपण तिचे पतीचे तर प्राण घेऊन चाललेलो आहे. तर शेवटी सावित्रीच्या जो चातुर्य आहे त्यात यमाला हार मानावी लागली आणि त्यांना सत्यवानाचे प्राण परत द्यावे लागले. आणि अशा प्रकारे सावित्रीने यमाकडून जो आपला पती आहे त्या पतीचे प्राण आणले. तर अशाच प्रकारे आम्हालाही जे आयुष्य आहे ते जगत असताना संघर्ष करावाच लागतो. उतार चढाव येतात, सुखदुःख येतात, आणि आपल्यालाही असंच सावित्रीसारखं खचून न जाता त्याला धैर्याने सामोरं जायचं आहे आणि प्रयत्न करायचा आहे की आपण सोबत असताना कोणतंही सुखदुःख असो तर त्यात साथ सोडायची नाही आहे. तर आता इथं पूजा झाली होती आणि आता आरती चाललेली होती, पण वारा जास्त असल्यामुळं मी तो शूट काही जास्त म्हणजे व्हॉइस ओव्हर करते आहे. तर आता आरती झाल्यानंतर जे गुरुजी आहे त्यांच्या पाया पडल्या जातं आणि मग जे आपलं मारुतीरायाचं मंदिर आहे तिथं जाऊनही पूजा केली जाते. तिथंही जे तुळशीचं वृंदावन आहे तिथंही पूजा केली जाते आणि मग उखाणे वगैरे घेतले जातात आणि मग आम्ही घरी जातो. तर आता तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल की उखाणे कशा प्रकारे घेतात आणि आमच्या गावाकडच्या बायकांचे उखाणे म्हणजे एकच नंबर असतात. तर चला, आणि माझा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप काही सांगून जाते, शिकून जाते, देऊन जाते. तर खरंच कमेंट करायला विसरू नका. आता इथं आमची आरती झालेली आहे, गाले लोटांगण वंदनाचरणी चालू झालेला आहे आणि अजून बाकीच्याही स्त्रिया ज्या आहेत त्या तिथं आलेल्या आहेत पूजेसाठी. भरपूर अशी गर्दी होते पूजेसाठी. तर चला आता आपण पूजा झाल्यानंतर गुरुजींच्या पाया पडूयात. आणि ज्या ठिकाणी सत्यवानाचा प्राण नेले होते ते झाड होते वटवृक्षाचे म्हणूनच, आणि त्याच झाडाजवळ जी सावित्री आहे तिने आपल्या पतीचे प्राण वापस आणले म्हणूनच आपणही वडाची झाडाची पूजा करतो. जागा होती ना, जायचं ना. केली कीर्त वाल्मिकराव पाटलांची श्रीकृष्णाची मूर्त. वाल्मिकराव पाटलांची श्रीकृष्णाची मूर्त बोल.
मी जुन्यात बसले मेन्यात काळी चुळे अंगात गुलाल भांगात लावूंगा मुठीत जायफळ वटीत वसंतराव बसले दाटीत तर कशी जाऊ पान सुपारी वाटीत जायचं जोरात. सावित्रीने नवस केला पती मिळावा सत्यवान मिनिस्लावांच्या संसारात झाले मी भाग्य. अरे बाप. नाही, कांजीवरम साडी बनारसी खण साईनाथरावांचं नाव घेते वटपौर्णिमेचं सण. त्या देवाला करते नवस आज राजी पाटलांचं नाव घेते वटपौर्णिमाचा दिवस. वडवाळीरावांच्या नावाने मला सौभाग्यात तुला. लय स्पीड नाही गेलं बरं का तुझ्या मम्मीला. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते साथ. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते साथ. संतोष पाटलांचं नाव घेते. गेलं पुढे. पौर्णिमाला फेरे घालते साथ. संतोष पाटला. वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरे घालते साथ. संतोष पाटलांचं नाव घेते. वटपौर्णिमा आहे आज. फोटो काढा. ते क्लिक करायचं त्या गोलेच्या. चला, वटपौर्णिमा झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ मी इथंच संपवते. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.